तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त सोलापूर ब्लड बँक इथं ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराचं थाटात उद्घाटन करण्यात आलं। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून सोलापूर ब्लड बँक इथं ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं उद्घाटन थाटात करण्यात आलं। या रक्तदान शिबिराला नागरिक, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेनं रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत स्वर्गीय अजित पवार यांना अनोखी मानवंदना अर्पण केली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या जनहितकारी कार्याचा गौरव करत समाजसेवा, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सर्वसामान्यांप्रती असलेली त्यांची तळमळ यांचं स्मरण केलं। त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी रक्तदानासारखा सामाजिक उपक्रम हेच खरं अभिवादन असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या सर्व रक्तदाते, स्वयंसेवक तसंच सोलापूर ब्लड बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे यावेळी आभार मानण्यात आले। रक्तदान हेच श्रेष्ठ दान या संदेशासह पार पडलेल्या या शिबिरातून समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण झाली असून स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त आयोजित हा उपक्रम सामाजिक सेवेला प्रेरणा देणारा ठरला। यावेळी राष्ट्रवादी सेवा दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत दायमा, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, MD शेख, आनंद मुस्तारे, फारुख मटके, शशिकांत कांबळे, सूर्यकांत शेरखाने, प्रवीण वाडे, रामप्रसाद शागालोलू, शक्ती कटकधोंड, रियाज शेख, अरफात सय्यद, अल्ताफ कुरेशी, सलीम नदाफ आदी उपस्थित होते। आज आमचे आदरणीय नेते राष्ट्रवादी अजितदादा पवार यांची शासनातर्फे पहिली जयंती साजरी होती आणि त्या सरकारला धन्यवाद देऊन त्यांनी आम्हाला एवढा मोठा मान दिला। त्याबद्दल विश्वास आहे की दादांचं कार्य आमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत येतील एवढीच अपेक्षा बाळगतो। कारण काय दादांचं स्वप्न वेगळं होतं। दादांनी मला माझ्याशी जेव्हा बोलले ते तेव्हा पिंपरी चिंचवड सोलापूरला करायचं होतं, त्यांची भावना होती आणि त्या पद्धतीची पाऊल चालत होती आणि ह्या वर्षभरात तर ते असं काम चालू करणार होते। मात्र त्यांना काळाने बरं घातली। त्यांच्या त्या विचारसरणी आपण घेऊन सगळे आपण ताईंना बरोबर घेऊन पार्टीला घेऊन आपलं जर नेते चंद्रशेखर आपण सगळं मिळून काम केलो आणि जे काही करण्यासाठी असेल शहरासाठी आपण निश्चित करून दादाला पर्यंत मी आता दिलो राहतो। दादाचा अपघाती मृत्यू झाल्यापासून आज जयंती म्हणजे आज फार मोठा भावनिक मनाला चटका लावणारा दिवस आजचा या ठिकाणी म्हणायला येईल। कारण का दादांचा वाढदिवसाला आम्ही शुभेच्छा देत होतो, परंतु दादाच्या फोटोवर आम्ही आज फुलं वाहतो। या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यावर ही झालेला आघात आहे फार मोठा, परंतु याच्यामधून दादाचे विचार जागृत ठेवायचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्याला सर्व कार्यकर्त्याला दादांचे विचार घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज असले पाहिजे।